प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे माजी आमदार उमेदवार यांच्या चोपडासह तालुक्यातून खेडोपाडे पासून तर आदिवासी भागापर्यंत ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामस्थांकडून मिळताना दिसून येत आहे। जातीपातीचे राजकारण व भूलथापांना बळी न पडता 10 वर्षांपासून कोट्यवधी रुपयाची निधी आपल्या चोपडा तालुक्यात आणणारे म्हणजेच चंद्रकांत सोनवणे यांची निशाणी धनुष्यबाण यांना मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामस्थांकडून मिळत असल्याने सर्वत्र धनुष्यबाण भगवे वातावरण दिसून येत आहे। सर्वांना जय महाराष्ट्र। 2024च्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माननीय प्राध्यापक चंद्रकांत अण्णाजी सोनवणे यांच्या प्रचारासाठी चोपडा तालुक्यातून सर्व युवक बांधव आणि तालुक्यातूनच नाही पूर्ण खेड्यात पाड्यातून सर्व ठिकाणीहून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आणि जे विरोधकांनी जो अफवा पसरवलेली आहे की गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी तिकडे कोळी समाज विरोधात आहे आणि इकडे अण्णांच्या प्रचारासाठी गुजर समाज विरोधात आहे, हा चुकीचा गैरसमज पसरवण्याचे काम हे विरोधक करत आहे। असं कधीच नाही होणार, कारण गुलाबराव पाटील आणि चंद्रकांत सोनवणे नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्या एका सोबत राहतील आणि कोळी बांधव गुजर बांधव आणि दोघच नाही तर सर्व समाजाचे कोळी असतील, साडी असतील, माडी असतील, मराठा असतील, चर्मकार असतील, हरिजन बांधव असतील, माडी समाज असेल, मराठा समाज असेल, सर्व बांधवांचा पाठिंबा हा चंद्रकांत अण्णांना आहे आणि ते 100% विजयी होणार यात तीड मात्र शंका नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। तरी उद्या दिनांक सिने अभिनेता गोविंदा व खानदेश मुलुख तोप गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा शनिवारी दिनांक 16 रोजी ठीक 6 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। तरी तालुक्यातील जनतेला येण्याची आग्रहाची विनंती केलेली आहे। मच्छिंद्र कोळी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, चोपडा।